तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या सेकंड ब्लॉगमध्ये. तर माझं नाव आहे आशिष गोंधळी आणि तुम्ही बघत आहात गोंधळात गोंधळी. तर फायनली पाऊस थांबल्यामुळं आता आपण निघालेलो आहे. आता आपण पहिले तुषारला घ्यायला जाऊयात, मग थेट डायरेक्ट पुणे एक्सप्लोअर करूयात. तर आता आपण अशा प्रकारे निघालेलो आहे आणि आता आपण जाऊयात तुषारकडं. तुम्ही बघू शकता जरा पाऊस पाणी जरा थांबलेलं आहे. आता जरा ऊन वगैरे पण आलेलं आहे छान एकदम. तर होप सो आता पुढं पण जरा पाऊस वगैरे नाही पडला तर बरं होईल, आपल्याला ब्लॉग वगैरे एकदम काढायला छान होईल. तर आपण आता जाऊ तुषारकडं, तुषारला घेऊ, मग त्याच्यानंतर पुढचा प्लॅन आपण डिसाईड करू कसं काय आपल्याला ब्लॉग नाही दाखवायचं आहे. तर आपण आज तुषारला घेतलेले आहे आणि आता आपण जाऊया चहा प्यायला. पहिले चहा वगैरे पिऊ आणि मग त्याच्यानंतर डिसाईड करू की आपण नक्की जायचं कुठं. तर तुषार, आपण चाललोय पुण्यात. तर पुण्यात आपण आज थोडं नॉर्मल असं पुणे एक्सप्लोअर करायचं आहे. तुला पण माहिती आहे आपला ग्रुप आता नाही आहे सध्या इथं, म्हणून आपण जाऊया दोघंच आता फिरायला कुठंतरी. तर जास्त लांब तर काय जाता येणार नाही, म्हणून पुण्यातच जाऊ म्हटलं फिरायला. तर आपण पुण्यातले मेन जे स्पॉट आहेत ते कवर करू थोडेसे, आहे का नाही, थोडासा एन्जॉय पण होऊन जाईल आज. तर आपण चहा वगैरे पिऊन निघालो नाही, नाशिक फाट्यापर्यंत आलो नाही की आपल्याला पाऊस लागलेला आहे, म्हणून आपल्याला थांबावं लागलेलं आहे. त्या मित्राचा माईक वगैरे घेतलाय, फोन स्टँडवर वगैरे लावलाय, भिजला तर काय करणार. तर आता आपला प्लॅन असं झालेला आहे पहिले की आपण पहिले जाऊया दगडूशेठला, बाप्पाचं दर्शन घेऊया. पुणे म्हणजे बाप्पा, आता पुण्यातलं तुम्हाला दाखवलं, बाप्पा नाही दाखवलं तर काय दाखवलं, म्हणून आपण आता पहिले पुण्यात जाऊया, बाप्पाचं दर्शन घेऊया, दगडूशेठला जाऊयात, आपण दगडूशेठचं दर्शन घेऊयात. मग त्याच्यानंतर आपण बघूयात शनिवार वाड्याला जाऊयात, थोडंसं अजून एक्सप्लोर करूयात, वाडे वगैरे बघूयात, पेठा वगैरे बघूयात जरा. पुण्यात आलेलो आहे आपण. आता आपण पहिले गाडी लावलेली आहे शनिवार वाड्याला आणि मग तसंच चालत आपण दगडूशेठला चाललोय. पहिले बाप्पाच्या पाया वगैरे पडू, मग त्याच्यानंतर आपण रिटर्न येताना थोडं शॉपिंग वगैरे करू, फिरू वगैरे, मग शनिवार वाडा. ओके का? तर आपण आलेलो आहे आता दगडूशेठला. आपण आता आतमध्ये जाऊयात, दगडूशेठचं दर्शन वगैरे घेऊयात, मग त्याच्यानंतर आपण परत मागे गेल्यावर थोडंसं शूट वगैरे करूयात परत आणि बघूयात काय होत आहे कसं. तर आता आपलं दगडूशेठचं दर्शन झालेलं आहे. आपल्याला आतमध्ये शूटिंगची परमिशन नव्हती, म्हणून आपल्याला शूट वगैरे करता आलेलं नाही. तरी पण जेवढं आपल्याला शूट करता आलं तेवढं आपण केलेलं आहे. आता आपण जवळच एक अजून एक गणपती आहे, ज्याचं नाव आहे भाऊसाहेब रांगरी. आपण त्या गणपतीचं दर्शन करायला जाऊयात. तर गर्दी पण खूप होती, म्हणून आपण VIP तिकीट काढून डायरेक्ट आत गेलेलो आहे आणि आता आपण जाऊयात, गणपतीचं दर्शन वगैरे करूयात, अजून खूप फिरूयात. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे भाऊसाहेब रांगरी भवन मध्ये आलेलो आहे आपण आज. तर आपण आता आत जाऊन बघूयात काय कसं सगळं आहे. तर हा म्हणजे असा प्रॉपर वाडासारखा, जिथं आपले भाऊसाहेब रांगरी जिथं राहत होते तो हा वाडा आहे. तर हे तुम्ही बघू शकता, अशी छान एकदम लिव्हिंग स्पेस वगैरे आहे इथं. इथं हा जो आहे हा गणपतीचा मेन पार्ट आहे,
ज्याच्यावरती गणपतीच्या विसर्जनाच्या वेळेस इथं पाठावरती गणपती असतो आणि हा पाठ अख्खाच्या अख्खा डायरेक्ट या रथावरती असतो. तर वर जाऊयात आपण आता. 3 मजल्याचा हा वाडा आहे. सगळ्यात टॉप जो मजला आहे तिथं वरती ह्यांचं मीटिंगचा हॉल आहे आणि पहिला आणि दुसऱ्या मजल्यावरती प्रॉपर हे असं सगळं बनवलेलं आहे. तर आपण आता सेकंड फ्लोअरला आलेलो आहे आणि इथं तुम्ही बघू शकता एकदम हिस्टॉरिक अशा गन्स जे आपण आता बघू शकतो की आपलं पुणे जे आहे ह्याच्या फ्रीडम फाईटमध्ये भाऊसाहेब रांगरी आणि त्यांचे खूप साथीदार सगळे सामील होते. आणि तुम्ही बघू शकता त्यांचे इथं अख्खे हिस्टॉरिक वेपन्स वगैरे ठेवलेले आहेत. पूर्ण गन्स, मोठे गन्स, त्याच्यानंतर तलवार पण ठेवली आहे. इथं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगलं काम वगैरे चांगलं केलेलं आहे. इथं सगळे एकूण एक गोळी पण तुम्ही बघू शकता की जेवढं जपता आलेलं आहे तेवढं आपण सगळं जपून ठेवलेलं आहे इथं. अजून एक रूम आहे त्या साईडला, आपण तिथे जाऊयात. ही अशी रूम आहे. इथं तुम्ही बघू शकता इथं प्रॉपर भाऊसाहेब रांगरे यांची प्रतिमा ठेवलेली आहे झोक्यावरती. तर तुम्ही म्हणजे इमॅजिन करू शकता की आधीच्या काळातले बंगले वगैरे वाडे कसे होते आणि तिथं कसे लोकांचे. तिथं झोपाळा जसा आहे, बाहेर प्रॉपर गॅलरी आहे आणि इथं छान एकदम बैठक वगैरे त्यांनी केलेली होती. ही गॅलरी किंवा आपण बाल्कनी असं म्हणू शकतो ह्याला. आणि ह्याच्यावरती मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मीटिंग हॉल बनवलेला आहे त्यांनी. खूप छान असं मेंटेन सगळं ठेवलेलं आहे. तर आता आपण परत खाली जाऊयात. आपल्याला थोडीच शूट करायची परवानगी भेटलेली आहे. आपण खाली जाऊयात. बाप्पाचे पाया आपण पडून झालेले. तुम्हाला पण बाप्पाचं दर्शन देऊयात आणि निघूयात. भाऊसाहेब रांगरी या गणपतीचं दर्शन करून आपण निघालेलो आहे. आता आपण बाहेर जाऊयात. आपली गाडी तिथे शनिवार वाड्यापाशी लावलेली आहे. आपण तिकडे जाऊन थोडं वेळ शनिवार वाडा पण फिरू आणि मग आपल्याला खूप भूक लागलेली आहे. आपण तेच खायला जाऊन मस्त खाऊन वगैरे घेऊ. आता काय बोर्ड वगैरे तर दिसलं नाही आहे दुसरं. तर आपण बघूयात आता. कोणी जर का अडवलं वगैरे तर बोललं तिथं बाहेर, तर फोटो काढताना दिसत आहेत सगळे. ठीक आहे, बघूयात आपण काय होतं. आपण अशा प्रकारे आलेलो आहे शनिवार वाड्याला आतमध्ये. आता आधी पण शनिवार वाड्याला मी येऊन गेलेलो आहे एकदा दोनदा, पण मला काय असं नीट प्रॉपर काय कसं आहे सगळं मी काय नीट फिरलेलं नाही आहे. तर आज आपण फिरूयात, बघूयात काय आहे कसं आहे नक्की. चलो. शनिवार वाडा जो आपण पिक्चरमध्ये बघितला होता तसा नाही आहे. तसा तो होता इथं मध्ये होता, पण तो आता तसा राहिलेला नाही आहे. पण मेन अट्रॅक्शन म्हणजे इकडचं जर का पर्यटक स्थळ जर का आपल्याला बघायचं असेल तर आपण त्या समोरच्या शिडीमध्ये जाऊ शकता. तिकडनं एकदम असं ओपन व्ह्यू गार्डन लागतो आणि इथं झरणा वगैरे पण आहे. आणि आता आपण इकडनं पुढं वरती जाऊया. ती पोरं म्हणतात यूट्यूबमध्ये घ्या यांना, तर आपण या पोरांना नक्की यूट्यूबला घेऊयात. घ्यायचं की नाही? हो दादा, नक्की ना. हो आपण दोघं दादा. कुठनं आले तुम्ही? आम्ही दादा आलोय वाघोलीवरून दादा. वाघोलीवरून एवढं लांब? हो दादा. मग काय कॉलेज बिलेज स्कूल बिल बंद करून आलेत काय? हा, शाळेला जाऊन आलो दादा. हा का? हा चांगले शाळा बिळात जावं हो का? जातो दादा. तर भाऊचे मित्र पण आहेत, मित्र पण दाखवू शकतो तुम्ही. छोटे सबस्क्रायबर भेटलेले आहेत आपल्याला अशा प्रकारे इथं. आपलं नवीनच यूट्यूब चॅनल आहे पोरांनो, घरी जाऊन सबस्क्राईब करा सगळ्यांनी. हो दादा. काय सगळ्यांना घरच्या विरच्यांना सांगा निवांत एकदम चिल. तर इथं आपल्याला आता गरम व्हायला लागलेलं आहे. पहिले पाऊस आला तर आपल्याला पाऊस नको, ऊन आलं तर आपल्याला ऊन नको. तर तुम्ही बघू शकता इथं असं मस्त हिरवगार सगळं वाता हे हिवरा आणि निसर्ग. तर आता आपण बघूयात शनिवार वाड्याचं जे मेन अट्रॅक्शन आहे, जे तुम्ही समजा आता जर का पुणेरी तुम्ही नसाल तर तुम्ही यूट्यूब वगैरेला जाऊन किंवा इंस्टावर वगैरेला जाऊन जी थंबनेल किंवा जो मेन व्हिडिओ जो बघत असतात तो वरची एक बाल्कनी टाईप गॅलरी बनवलेली आहे त्यांनी, जो एंट्रन्सचा वरचा जो भाग असतो तो. तर आपण आज तिथं जाऊयात, मेन व्ह्यू बघूयात, तुम्हाला पण व्ह्यू दाखवूयात आणि मग निघूयात.
हे शनिवार वाड्याचा मेन अट्रॅक्शन म्हणजे हे दरवाजा जो आहे त्याच्यावरचा जो पॅसेज असतो त्याच्या पॅसेजला बनवलेला आहे आणि इकडनं तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता इकडनं शनिवार वाडा काय भारी दिसत असेल. आत्ता शनिवार वाडा नाही आहे तरी पण आपल्याला इतकं भारी वाटतं इथे येऊन. तर जेव्हा वाडा असेल, जेव्हा तो ओरिजिनल इथं जेव्हा उभा असेल तेव्हा तो काय दिसतं असं बघू शकता. तर मित्रांनो, आपण आता निघालेलो आहे शनिवार वाड्यामधनं. आता आपण थेट स्कायला जाऊ. खूप कमी चार्जिंग वगैरे राहिलेली आहे तर आपल्याला जास्त शूट वगैरे करता आलेलं नाही आहे. आता आम्ही शनिवार वाड्यापासून आम्ही स्कायला आलो. जेवण खाल्लं वगैरे आम्ही खाऊस वगैरेपर्यंत हे झालं आहे. फोन पण चार्ज झालेला आहे. जसे की तुम्ही आमच्या तोंडाकडे बघू शकता, आम्ही आयुष्याला इटलेलो आहे. आम्ही खूप थकलेलो आहे. आता आम्ही थोड्या वेळ गाडीवरती रेकॉर्ड करणार आणि घरी जाऊन झोपणार. चलो बाय बाय तुषार. तर फायनली आजचा पूर्ण दिवस संपून आपण घरी आलेलो आहे. खूप थकलेलो आहे. खूप ट्रॅव्हलिंग झाली आज, खूप जास्त ट्रॅव्हलिंग झाली. तर लवकरच आपला ब्लॉग येणार आहे पण आता एंडिंगला बसणार आहे आता घरी आल्यावरती. तर मंडळी, आपण फायनली घरी आलेलो आहे. आजचा दिवस खूप थकवणारा होता. खूप थकलो आहे आणि खूप फिरणं पण झालं. ब्लॉग पण खूप मोठा झालेला आहे आपला आजचा. तर आता घरी आलेलो आहे. आता आपण मस्त चहा वगैरे घेऊन आराम करूयात जरा. मग त्याच्यानंतर एडिटिंग, व्हॉइस ओव्हर, मग ब्लॉग तुमच्यापर्यंत येणार. तर एवढी मेहनत आम्ही करतो आहे तर त्यासाठी तुम्ही लाईक करा, आमच्या ब्लॉगला शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्ह्यूअर्स फक्त बघतायत पण सबस्क्राईब करत नाही असं मला कळतं आहे. पण ठीक आहे, तुम्हाला ब्लॉग आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपल्याला खूप ग्रो करायचं आहे. नमस्कार.